अमित शहांच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी मात्र दांडी मारली। अमित शहा मुंबईत होते तर अजित पवार तिकडे बारामतीमध्ये होते। रात्री उशिरा अजित पवार मुंबईत दाखल झाले, पण शहांसोबतच्या बैठकीचं वृत्त अद्यापर्यंत तरी नाहीये। शिंदे फडणवीसांनी अमित शहांचं स्वागत केलं। सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी शिंदे फडणवीस हजर होते, मात्र अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। त्यामुळे आता चर्चांना मात्र उधाण आलंय। तर भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट घेऊयात। भूषण, महत्त्वाची बातमी आहे, अमित शहा हे मुंबईत आले, त्यांचा 2 दिवसांचा मुंबईचा दौरा आहे, मात्र अजित पवार तिकडे बारामतीमध्ये होते। रात्री उशिरा अजित पवार मुंबईत दाखल झाले, पण शहांसोबत त्यांची कोणतीही बैठक किंवा त्यांची भेट झाली नाही। एकीकडे शिंदे फडणवीसांनी अमित शहांचं स्वागतही केलं। सार्वजनिक कार्यक्रमाच्या दरम्यान शिंदे फडणवीस हजर होते, मात्र व्यासपीठावर अजित पवार कुठेही दिसले नाहीत। चर्चांना उधाण आलंय, काय सांगाल? नक्की शुभम, कालपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये आहेत, मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि एकंदर कालपासून त्यांचा सुरू असलेला दौरा हा अगदी आज दुपारपर्यंत त्यांचा दौरा आहे। एकंदर जे नियोजित कार्यक्रम आहेत, मात्र या संपूर्ण कालच्या दौऱ्यापासून जर पाहिलं तर कुठेतरी कालच्या प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला एक अनुपस्थिती महत्त्वाची जाणवली, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती। त्यामुळे या संपूर्ण चर्चांना उधाण आलेलं आहे। महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अलबेल हे नसल्याचं सध्या तरी अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। कालपासून जर पाहिलं तर अमित शहा यांचा एक सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात देखील अजित पवार अनुपस्थित होते। त्यानंतर रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे सुद्धा अजित पवार येथे सुद्धा अमित शहा यांची एक बैठक होती। त्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते, मात्र त्या बैठकीत सुद्धा अजित पवार नव्हते। त्यामुळे अजित पवार नेमकं या संपूर्ण गोष्टीमध्ये पाठ फिरवतात काही देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज सुद्धा दुपारी 12च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजा दर्शनासाठी जाणार, त्यामुळे त्यानंतर तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। मात्र तेव्हा सुद्धा अजित पवार उपस्थित राहतात, काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी अजित पवार हे संपूर्ण कार्यक्रमात पाठ का फिरवत आहेत किंवा त्यांची अनुपस्थितीचं नेमकं कारण काय हे देखील अस्पष्ट आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण गोष्टी अधोरेखित होत आहेत, त्यामुळे अजित पवार हे या संपूर्ण माहितीमध्ये नाराज आहेत का, हा सध्या प्रश्न उपस्थित होत आहे। अगदी भूषण, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।